नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. राज्यातील शेतकरी कर्जमाफीची आग्रही मागणी करत असताना परंतु राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला अक्षरशः पानं पुसली. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र निराशाच झालेली आपल्याला दिसत आहे. मागील 2-3 वर्षापासून आसमानी आणि सुनामी संकटामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन आणि उत्पन्न घटलं. परिणामी शेती आणि उत्पन्नापासून धंदा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याने शेतकरी आता वंचित आहे. त्यातच आता महायुती सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी संपूर्ण कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकांच्या कर्जाची परतफेड केलेली नाही. शेतकऱ्यांना सहकारी आणि मध्यवर्ती शेतकरी बँकांची कर्ज थकबाकी आता खूप काही वाढलेली आहे. बँकांकडून वसुलीचे प्रयत्न सुरू असताना सरकारच्या आश्वासनांमुळे शेतकरी कर्जमाफीचे प्रतीक्षेत असताना तर बँकांनी कर्ज वाटपाला खडता हात घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली. आता भर सीझनमध्ये शेतकऱ्यांकडे पैसा नाही आहे. शेतकरी पैसा कुठून आणणार, बियाणे खते वगैरे कसं टाकणार, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. राज्य सरकारने यापूर्वीही राज्यामध्ये 2 वेळा कर्जमाफीचा निर्णय घेतला, परंतु त्यातील पात्र लाभार्थी अद्यापही वंचित आहे. 2017 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली, परंतु त्यातील 6,000 कोटींचं वाटप अद्यापही रखडलेलं आहे. म्हणजे 2017 पासून. तसेच 2019 तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, परंतु अद्यापही त्यातील 49,000हून अधिक शेतकरी वंचितच आहेत. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राबवण्यात आलेल्या प्रोत्साहनपर अनुदानाचे 346 कोटी रुपये देखील राज्य सरकारकडे थकबाकी आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये संपूर्ण कर्जमाफीसह या रखडलेल्या कर्जमाफीची दारं खुली होतील का, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. कारण राज्य सरकारच्या निवडणुकीनंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती, परंतु अद्यापही शासन त्याच्यावर नाव देखील काढायला तयार नाही आहे. राज्यातील शेतकऱ्यांना थकीत कर्जाचा 31,000 कोटींचा बोजा झाला असताना त्यामुळे राज्य सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं, अशी राज्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. परंतु राज्य सरकार मात्र शेतकरी कर्जमाफीवर मौन बाळगून बसलेला आहे. पंतप्रधानांनी संसदेमध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, हमीभाव देऊ, पण प्रत्यक्ष मात्र हमीभाव तर मिळत नाहीये आणि उत्पन्न किती मिळेल हेही शेतकऱ्यांना आता सांगता येत नाहीये. शेतकरी जगताना कसा काय जगणार, शेतकरी जे काही आसमानी संकट वगैरे येतात त्याच्यामध्ये कसा तारेल, याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नाफेडने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करून परंतु त्यातील 25% शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदी केलं नाही. आणि बघता जर मुख्यमंत्री मात्र सर्वाधिक सोयाबीन खरेदी केल्याचाच दावा करत असताना 10 वर्षांपूर्वी सोयाबीनचं उत्पन्न नगण्य होतं, पण आज विदर्भ मराठवाड्यामध्ये सोयाबीन कापूस प्रमुख पीक आहे. परंतु खरेदी करताना शासन खूप काही आकारता हात घेतल्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा 900 ते 1000 रुपये कमी दराने शासन घेत आहे. शेतमालाला स्थिर भाव मिळत नाही, परंतु पंतप्रधान संसदेमध्ये शेतकऱ्यांना दुप्पट आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न करू, कसं करणार, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आज आपल्या सगळ्यांसमोर आहे. आणि म्हणूनच या सरकारने शेतकऱ्यांना बगल दिली. जे काही आश्वासनं दिले ते आश्वासनं फक्त निवडणुकीपूर्वी दिली. अजून देखील अर्थसंकल्प सुरू आहे. या अर्थसंकल्पामध्ये अजून शेतकऱ्यांना न्याय मिळेल का, शेतकऱ्यांना ह्याच्यातनं काहीतरी सूट मिळेल का, किंवा अर्थसंकल्प झाल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जो काही रखडलेला पीक विमा आहे, प्रोत्साहनपर अनुदान आहे, ते मिळेल का, या संदर्भात देखील अजून शाश्वती नाही. त्याबद्दलचा जसा अपडेट येईल तसा तुमच्यापर्यंत पोहोचवू मित्रांनो. धन्यवाद.